सर्वांना माझा नमस्कार. एक महत्त्वाची बातमी आहे आणि कामगारांसाठी खूप महत्त्वाची बातमी आलेली आहे, की जे बांधकाम कामगार आहेत, ज्यांनी बोगस नोंदणी केलेली आहे, ज्यांची फसवणूक केली आहे एक एजंटकडून म्हणजे दलालांकडून, त्यांच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. या पूर्ण व्हिडिओ बघा. पूर्ण व्हिडिओमध्ये खाली सर्व माहिती दिलेली आहे. आपण बघणार आहे, की काय-काय नेमकं कारवाई होणार आहे, कारवाई कशी होणार आहे किंवा कारवाई होईल का किंवा नाही, सगळ्या गोष्टी बघणार आहे. मित्रांनो, 25 जून रोजी म्हणजेच 25 जून 2025 ला जिल्हा स्तरावर दक्षता पथके स्थापन करण्याचे निर्देश ॲडव्होकेट मंत्री जे आहेत, आपले कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी दिले आहेत. तर त्यांनी असं सांगितलेलं आहे, की राज्यातील बांधकाम कामगारांनी बनावट कागदपत्रे तयार करून नोंदणी केलेली आहे. म्हणजेच की जे अ, काम करत नाहीत किंवा शेती करतात किंवा त्यांच्याकडे जास्त जमीन आहे किंवा गाडी आहे घरी, त्यांनी देखील नोंदणी केली आहे आणि ते देखील लाभ घेत आहेत. म्हणजे जे ओरिजिनल कामगार आहेत त्यांना लाभ न मिळता सर्वजण त्याचा लाभ घेत आहेत. त्याच्यामुळे याच्यावर कुठेतरी आळा घातला गेला पाहिजे. त्यासाठी कामगार विभागाने हे जे जी-आर आहे, जो सर्व जे अधिकारी आहेत त्यांना पाठवण्यात आला आहे. त्यासाठी एक ते पथक तयार करणार आहेत आणि त्या जे एजंट पैसे घेतात किंवा ज्यांची चुकीची नोंदणी आहे त्यांच्यावर कारवाई होणार आहे का? हे आपण बघणार आहे. नोंदणी करून त्यांच्याकडून आर्थिक फसवणूक म्हणजेच पैसे घेतात. त्या एजंट विरुद्ध कठोर कारवाई करण्यासाठी कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी निर्णय घेतलेला आहे. राज्यातील विविध भागातून लोकप्रतिनिधी व कामगारांकडून तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. म्हणजे भरपूर जणांनी त्यांना निवेदनं दिली आहेत. आमदार वगैरे यांनी देखील त्यांना सांगितलेलं आहे, की नोंदणी खूप वाढत आहे. त्याच्यामुळे याच्यावर कुठेतरी थांबवणं गरजेचं आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक जिल्हा कार्यालय प्रमुख यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन होणार आहे आणि त्याच्यामध्ये जे सदस्य राहतील, ते सदस्य दुसऱ्या जिल्ह्याचे राहतील. म्हणजे याच्यामुळं काय होईल, की चांगल्या प्रकारे तपासणी होईल. मग नेमकं आता प्रश्न हा पडला असेल तुम्हाला, की खरंच तपासणी होणार आहेत का? तर मग जर तुम्ही खरंच काम करत असाल, तर तुम्हाला काहीही घाबरण्याची गरज नाही किंवा जर तुम्ही दुसरे कामं करत असाल, तर मंडळामध्ये भरपूर अशी कामं आहेत, की फक्त त्यात बांधकाम येत नाही, तर भरपूर प्रकारची कामं आहेत, जे मजुरीची कामं आहेत किंवा कमी वेतनाची कामं आहेत, ते त्याच्यामध्ये येतात. तुम्ही त्यांना पटवून देऊ शकता. जर ते तुमच्या घरी आले किंवा विचारपूस केली, तर तुम्ही तुमचे उत्पन्न कमी असेल किंवा तुम्ही रोजंदारी करत असेल किंवा तुमच्या हातावर पोट असेल, तर या सगळ्या गोष्टी लक्षात घेता तुम्ही यापुढे सतर्क राहायचं आहे. त्याच्यानंतर जे बनावट कागदपत्र म्हणजे की चुकीचे कॉन्ट्रॅक्टरचे काम करत नसून पण जर ते दाखले दिले असतील, तर त्यांच्यावर कारवाई होईल. मग कारवाई नेमकं कशी होणार आहे? तर त्यावर अजून काही सविस्तर बातमी आलेली नाहीये. बट 10 जुलैपर्यंत ते घरोघरी जाणार आहेत आणि म्हणजे ज्यांची तपासणी आहे, ज्यांची नोंदणी आहे, त्यांची विशेष तपासणी करणार आहे. 10 जुलै 2000 पर्यंत राबवली जाणार आहे. या तपासणी दरम्यान ज्यांना काही तक्रार असेल, तर त्यांनी दक्षिणात पगडी देता येईल. प्रत्येक पथकाने दरमहा किमान एक तपासणी बंधनकारक असून त्या तपासण्याचे संकलित अहवाल मंडळात सादर करणे आवश्यक राहील. या निर्णयामुळे कामगारांची फसवणूक करणाऱ्या दलांवर प्रभावी आळा बसेल, अशी अपेक्षा कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी व्यक्त केली आहे. हे होतं सविस्तर माहिती. आकाश फुंडकर यांनी जिल्हा स्तरावर दक्षते पथके स्थापन करण्याचे जे निर्देश दिले आहे, त्यावर काही दिवसातच बैठक होईल आणि त्याच्यावर म्हणजे कोण-कोण त्याच्यामध्ये सदस्य असेल या गोष्टी कळतील. तोपर्यंत काही घाबरण्याचं कारण नाही. जर तुम्ही बांधकाम कामगार असाल किंवा दुसऱ्या प्रकारची कोणतीही मजुरीची कामं करत असाल तर. धन्यवाद. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा.